नमस्कार. आरोग्य सेवा अंतर्गत आपल्याला आता महत्त्वाच्या जागा बघायला मिळणार आहे. स्पेशली आरोग्य सेवक MPW बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, त्यानंतर आरोग्य निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक म्हणजेच हेल्थ इन्स्पेक्टर, या जागा सगळ्यात जास्त येतील, लक्षात घ्या. आणि लवकरात लवकर मला असं वाटतंय, तसं तर ते म्हणतायत की येत्या काही दिवसामध्ये, पण मला वाटतं की येत्या 1 ते 2 महिन्यामध्ये ही जाहिरात आपल्याला 100% बघायला मिळणार आहे. कारण की हालचाली अगदी उच्च पातळीच्या सुरू आहेत. कधी पण सकाळी उठू आपण आणि जाहिरात पडलेली असू शकते. तुम्ही फक्त तयार राहा, कारण की जागा भरपूर आहेत, लक्षात घ्या. सरळ सेवेची मंजूर पदं खूप जास्त आहेत. एकूण रिक्त पदं, सरळ सेवेची मंजूर पदाचा विषय सोडून द्या, जे काही रिक्त पद आहेत या गोष्टी जरी तुम्ही पाहाल आणि मंजूर पदं सगळं जर तुम्ही बघाल, तर एक कॅल्क्युलेशन आपण केलं तर एवढ्या जास्त जागा आहेत. तुम्ही जर बघाल इथे मंजूर पदं इथं 1600 आहेत. प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारीला 1600 पदं, 1600-1700 पदं इथं तुम्हाला बघायला मिळतात. ठीक आहे. आपली महत्त्वाची प्रयोगशाळा सहाय्यकला तुम्ही बघू शकता 445 पदं आहेत. हां, त्यानंतर रिक्त पदं जे आहेत ते 84 रिक्त पदं आहेत, लक्षात घ्या. आपल्याला आता फोकस जो आहे आपल्या पदांवर करूया. भरपूर जास्त जागा आहेत, विषयाच्या पलीकडे जागा आहेत, लक्षात घ्या. पण आपण आपल्या डायरेक्ट जाहिरातीकडे जाऊया. हां, जिथे आपल्याला थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. हा, इथे बघा. तर बघा, एकूण मंजूर पदं जी आहेत तर ती 4942 आहेत. आणि आता रिक्त किंवा आपण असं बघा मल्टीपर्पज हेल्थ वर्कर जे आहे मेल, तर त्यासाठी बघा टोटल 500 म्हणजे सर्व 550 जागा आहेत. आरोग्य हेल्थ इन्स्पेक्टरसाठी 1297 जागा, जस्ट इमॅजिन. आणि इथं मंजूरमध्ये पण तुम्ही बघू शकता एवढ्या जागा आहेत. त्यानंतर जर तुम्ही बघाल इथे जागांचा हा पूर आहे, लक्षात घ्या. कारण की एवढ्या जागा सहसा आपल्याला बघायला मिळतच नाहीयेत. आणि जेवढ्या यांनी दिल्यात याच्या आसपास पण जर आल्या तरी पण लय मोठं काम होऊन जाईल, लक्षात घ्या. इथं सुद्धा तुम्ही बघू शकता 19. हा, इथं जागा आहेत. त्या टोटल जागा ज्या आहेत त्या 937 जागा इथं आहेत. सगळ्या जागा तुम्ही बघू शकता, कनिष्ठ लिपिकला वगैरे. चला, लिपिकची पदं सोडून द्या. बघ, तुमच्या इन्स्पेक्टर म्हणा किंवा बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणा, लॅबोरेटरी असिस्टंट म्हणा, या ज्या जागा आहेत ना, त्या सगळ्यात जास्त जागा असणार आहेत या येत्या जाहिरातीमध्ये. तुम्हाला फक्त काय करायचंय, तुम्हाला फक्त अभ्यास करायचे. टोटल जर सेवा बघाल तर टोटल बघा जवळपास 99 सेवा असणार आहेत याच्यामध्ये. हां, टोटल 99 सेवा आहेत. आपल्याला एवढ्या सगळ्या सेवांचं काही इथं घेणं देणं नाही आहे जास्त, बट आपल्या कामाच्या ज्या जागा आहेत त्या सगळ्यात जास्त जागा आहेत. आणि जाहिरात जी आहे ती सगळ्यात जास्त असणार आहे, सगळ्यात लवकर येणार आहे. इथं तुम्ही बघू शकता हेल्थ सुपरवायझर, इथं सुद्धा 62 जागा आहेत. 200 या जागा ज्या आहेत तर त्या मंजूर जागा आहेत. सो कितीही काही इकडं तिकडं झालं, 19-20 झालं, पण जागा मात्र भरपूर येणार आहेत, हे तुम्हाला इथं कळतंय. आता सध्या तुम्हाला काही कॉमन टॉपिक्स आहेत, ते कॉमन टॉपिक्स अभ्यासायला सुरुवात करायची आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे स्टडी स्पेस मराठी आरोग्य विभाग आणि आरोग्य विभागाचं जे मटेरियल आहे ते किती सुंदर आणि किती भारी आणि किती क्वालिटीचं तुम्हाला प्रोव्हाइड करत असतं. तर तुम्हाला आता सध्याला एवढंच एक काम करायचं आहे की आत्ता मी काही तुम्हाला 10 टॉपिक्स महत्त्वाचे सांगते. ते 10 टॉपिक्स आत्तापासून त्याचा अभ्यास करायला सुरुवात करायची आहे. जर तुम्ही नवी मुंबई महानगरपालिका बघितलं तर त्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आपण अगदी अप टू डेट टॉपिक टू टॉपिक गोष्टी केल्या होत्या. मुलांना त्याचा एवढा फायदा झाला, खूपच जास्त त्याचा फायदा झालेला आहे. तुम्हाला मी मोस्ट इम्पॉर्टंट 10 टॉपिक्स इथं सांगणार आहे. त्या टॉपिकला तुम्हाला आत्तापासून थोडंसं महत्त्व द्यायला सुरुवात करायचे. नक्कीच बघा, सिलेबस आला, चांगली गोष्ट आहे. सिलेबसनुसार आपण जाणार आहोत, त्यात काय वाद नाही आहे. पण काही टॉपिक्स असे असतात की त्या टॉपिकशिवाय सिलेबस बनणार नाही, एवढा आपण कॉन्फिडन्स सांगू शकतो. तर त्याच आधारावर मी तुम्हाला स्पेशली 2 पदं असणार आहेत आपली. एक असणार आहे आपलं SIचं, हेल्थ इन्स्पेक्टर किंवा आरोग्य निरीक्षकचं. आरोग्य निरीक्षक म्हणजेच ते. त्यानंतर आपलं आरोग्य सेवक, तेच आपलं MPW, लक्षात घ्या, आरोग्य सेवक. या 2 पदासाठी आपण इथं थोडंसं सिलेबस बघूया. MPW हा सिलेबस तुम्हाला आजपासून सुरू करायचा अभ्यासक्रम, ज्याच्यामध्ये संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोग, संसर्गजन्य लक्षात घ्या, संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य, ओके, असंसर्गजन्य रोग जे मी आता शॉर्टकटमध्ये लिहिते, तुम्ही समजून घ्या. मी 10 टॉपिक सांगते, अजून आपण अभ्यासक्रम झाल्यावर गोष्टी करणार आहोत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं थोडासा फोकस तुम्हाला प्रतिबंधात्मक उपाय जे असतात त्यापैकी लसीकरण जे आहे, लसीकरण. आता लसीकरणामध्ये काय, तुम्हाला ही वॅक्सिन कोणाची, ही वॅक्सिन काय ते सांगायचं नाही इथे, लक्षात घ्या. लसीकरणामध्ये कोल्ड चेन मेंटेन करणं असेल किंवा
मग लस जे असते त्या लसीचा जो कंटेंट आहे त्याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. लसीची निर्मिती, या सगळ्या गोष्टी. लसीकरण म्हणजे बाबा बाळाला लस, हां ते प्रश्न नक्कीच येतात की हां पेंटावॅलंट लस त्याच्यामध्ये काय काय येणार, मग त्यानंतर गोवरची लस कधी दिली जाते हे येऊ शकतं. मी असं म्हणणार नाही की नाही, पण आता यापुढे जाण्याची गरज आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम, त्यानंतर मिशन इंद्रधनुष्य, या सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. मिशन इंद्रधनुष्यामध्ये जे आता 12 लसी आहेत त्या कोणत्या आहेत, त्यानंतर इम्युनायझेशन प्रोग्राम जो आहे, इम्युनायझेशन म्हणजे जो का आपला युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम, त्याच्यामध्ये आपल्याला लसी वाढत गेलेल्या आहेत कशा प्रकारे, त्यानंतर पल्स पोलिओ मोहीम आहे, हे सगळं तुमच्या लसीकरणाचा भाग असणार आहे. ओके, त्यानंतर रेबीज, त्याचं वॅक्सिनेशन, त्याच्या ज्या काही इंजेक्शन दिल्या जातात, या सगळ्या गोष्टी प्रतिबंधात्मक उपाय, कारण की लसीकरण हे एक प्रतिबंधात्मक उपाय आहे. सो यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, हे तुमचे महत्त्वाचे. त्यानंतर कीटकजन्य आजार आणि त्याचे प्रतिबंध. हा आता बघा, हे संसर्गजन्यामध्ये येऊ शकतं, बट आरोग्य सेवकासाठी कीटकजन्य आजार एक महत्त्वाचा घटक आहे. तुम्हाला 100% मलेरिया, डेंगू, झिका, जॅपनीज इन्सेप्टायटिस, त्यानंतर एलिफंटायसिस, तुम्हाला त्यानंतर एक वॉटरबॉर्न फूडबॉर्न जसं टायफॉइड, त्यानंतर कॉलेरा, याच्यावर 100% प्रश्न येणारच, लक्षात घ्या. मार्क माय वर्ड्स. त्यानंतर कीटकजन्य आजार हे फेवरेट आहे, याच्याशिवाय पेपर बनत नाही, लक्षात घ्या. कीटकजन्य आजार आणि त्याचे प्रतिबंधात्मक उपाय. प्रतिबंधात्मक म्हणजे डासाला मारायला तुम्ही कोणतं फवारणी कराल, त्यानंतर कोणते मासे सोडाल, ते प्रतिबंधात्मक उपाय, हे तुम्हाला थोडंसं करायचं. हे 3 टॉपिक अगदी महत्त्वाचे आहेत, सगळ्यांनी कुठेतरी नोट करून घ्या. त्यानंतर आपला नेक्स्ट टॉपिक असणार आहे शरीरशास्त्र जे आहे, थोडंसं तुम्ही करून घ्या. शरीरशास्त्र नोट्स माझ्याकडे ऑलरेडी आहेत. शरीरशास्त्र जे आहे, शरीर, याच्यामध्ये स्पेशली रेड ब्लड सेल, व्हाईट ब्लड सेल, प्लेटलेट्स, यांच्यावर जरा जास्त प्रश्न आहे. त्यानंतर आपले जे हार्मोन्स आहेत, ओके, इन्सुलिन, ग्लुकॅगॉन, डोपामिन पण नाही एवढे, पण पिट्युटरी ग्लँड, ह्या सगळ्या हार्मोन्सवर तुम्हाला प्रश्न येतो. मानवी मेंदू जो आहे, मेंदूवर जरा प्रश्न आपल्याला जास्त बघायला मिळतात. मेंदू आणि किडनी याच्यावर जास्त घटक आहे, आणि इन्सुलिन, स्वादुपिंड याच्याशी संबंधित ज्या गोष्टी आहेत, आणि त्यानंतर यकृत, लिव्हर. सो या जे काही एवढे जे पार्ट्स आहेत ना अनाटॉमिकल, याच्यावर जरा रिपीटेड क्वेश्चन्स तुम्हाला विचारलेले आहेत. सो हे घटक तुम्हाला व्यवस्थित झाले पाहिजे, तुम्ही केले पाहिजेत. नेक्स्ट बघा, इथं आपण बघू शकतो की मानवी शरीरशास्त्र झालं. त्यानंतर आरोग्य अभियान आणि योजना ज्या आहेत, आरोग्य अभियान आणि योजना लक्षात घ्या, प्लस योजना. योजना, आरोग्य अभियान आणि मी ना प्रश्न काढलेले आहेत की जास्त प्रश्न कशावर आलेले आहेत त्याच्यावर. आता तुम्हाला इथं बघा, नॅशनल हेल्थ मिशन, रुरल हेल्थ मिशन, अर्बन असेल याच्यावर प्रश्न असणार, स्वच्छ भारत अभियानावर आहे, हेल्थ, या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला वेगवेगळ्या योजना ज्या आहेत आपल्या आरोग्यासंबंधी, स्वच्छता संबंधी, त्यानंतर वेगवेगळे कंट्रोल प्रोग्राम्स आहेत, TB एलिमिनायझेशन प्रोग्राम, हे सगळे जे आहे त्याच्यावर एक पूर्ण लेक्चर मी डिटेलमध्ये घेतले. सगळे काहीतरी 1953 पासून या सगळ्यांची सुरुवात झालेली आहे. वेगवेगळे एलिमिनेशन प्रोग्राम, प्रतिबंधात्मक उपाय, तर हे डायरेक्ट 1953 पासून आत्तापर्यंत जे प्रोग्राम झालेले आहेत ते सगळे, कॅन्सरला सगळं घेतलेलं आहे मी. आपल्याकडे तो व्हिडिओ ऑलरेडी रेकॉर्डेड आहे. त्यानंतर पुढे जर बघाल तर पाणी स्वच्छता, वॉटर सॅनिटायझेशन, ओके, पाणी. आता हे सगळं जे आहे ना, लक्षात घ्या, पाणी स्वच्छतेवर ना प्रश्न होता. कुठे आता जो मीरा भाईंदर महानगरपालिका झाली, सिवेज वेस्ट मॅनेजमेंटवर प्रश्न होता, ओके, स्लग्ड मॅनेजमेंटवर प्रश्न होता. आत्ताच्या जस्ट तुम्ही जर बघा, सोलापूरची बघा, तुम्ही पिंपरीची बघा स्वच्छता निरीक्षकचा पेपर, किंवा तुम्ही मग आता मीरा भाईंदरचा बघा, तिथं सगळ्यांना पाणी स्वच्छता, पर्यावरण स्वच्छता खरं तर म्हणायला पाहिजे, त्याच्यामध्ये माती स्वच्छतेवर पण प्रश्न असतो. ओके, त्यानंतर जे अभियान, ओके, पिण्याचे पाणी स्वच्छ, या सगळ्या गोष्टी, म्हणजे एवढं तर तुम्हाला इथे लक्षात ठेवायचंच आहे. ओके, एन्व्हायरमेंटल सॅनिटायझेशन. त्यानंतर एक आहे, जरा थोडंसं लक्ष घ्या, रोगशास्त्र. रोगशास्त्र थोडंसं वेगळं आहे बरं का, रोगशास्त्र, आणि त्यानंतर रोगांचे व्यवस्थापन, रोगाचे व्यवस्थापन, हे तुम्हाला थोडंसं बघायचंय, कारण की याच्यामध्ये एपिडेमिक, एंडेमिक, पेंडेमिक, या गोष्टी, त्याची उदाहरणं, या गोष्टी थोडंसं विचारलं जाते. आणि त्यानंतर तुम्हाला अजून एक महत्त्वाचा आहे तो भाग म्हणजे लोकसंख्याशास्त्र. ओके, लोकसंख्याशास्त्रामध्ये तुम्हाला IMR, MMR, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या विचारल्या जातात, आणि ऑलरेडी विचारलं गेलेले. त्यानंतर जर तुम्ही बघाल
तर एक महत्त्वाचं आहे ते म्हणजे सार्वजनिक आरोग्य, पब्लिक हेल्थ. आता आता ह्याच्यात सगळं आलं. सार्वजनिक आरोग्य म्हटलं ना, आता ह्याच्यात सगळं आलं, जे काही आपण बघतोय सगळं 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 सगळं, आता आपण जे आतापर्यंत बघितले टॉपिक, हे सगळे तुमच्या सार्वजनिक आरोग्याचा भाग आहे. हे सगळे टॉपिक्स तो एवढं तरी तुम्हाला आता काय करायचं आहे. संसर्गजन्य असंसर्गजन्य रोग करून होत नसते, त्याच्या पुढे खूप जायचं तुम्हाला. पर्यावरण स्वच्छता महत्त्वाचे, त्याच्यामध्ये तुम्हाला वॉटर सॅनिटायझेशन, सॉइल सॅनिटायझेशन महत्त्वाचं आहे. त्यानंतर पिण्याच्या पाण्याची स्वच्छता, पर्सनल हायजीन म्हणजेच आरोग्यशास्त्राचा भाग आहे. सार्वजनिक आरोग्य तुम्हाला बघणं गरजेचं आहे. रोग आणि रोगांचे व्यवस्थापन याच्यावर, प्रश्न कीटकजन्यावर जरा स्पेशल लक्ष द्यायचं आहे. सो या गोष्टी जरी तुम्ही व्यवस्थित केल्या तरी तुम्हाला इथं भविष्याची किंवा परीक्षा येईल मग मी अभ्यास सुरू करतो याची टेन्शन घ्यायची गरज नाही. हे बेसिक इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. या पिलरशिवाय तुमचा सिलेबस बनू शकत नाही. एक दोन टॉपिक इकडे तिकडे होतील, काही एलिमिनेट होतील, काही ॲड होतील, त्याचं काही टेन्शन नाही आहे. बट तुम्ही अभ्यास सुरू करा, कारण की सगळे टॉपिक एकमेकावर कोलायड आहेत, एकमेकाला संबंधित आहेत. सो तुम्ही जर व्यवस्थित सगळाच केला तर बऱ्यापैकी तुमचा सगळाच एरिया कव्हर होतोय. जर सिलेबस आला तर काही टेन्शन नाही आहे, त्या सिलेबसनुसार आपण शिकूच. पण हा सिलेबस आत्ता माझ्या म्हणण्यानुसार अगदी योग्य आहे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी. तर हा सिलेबस तुम्ही सुरू करा. ओके, चला आज थांबूया इथेच. सगळ्यांनी आपलं स्टडी स्पेस मराठीचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि नवीन असाल तर हे आपलं यूट्यूब चॅनल आहे, या यूट्यूब चॅनलला सुद्धा सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर तुम्हाला आत्तापासून जर शिकायचे, स्वच्छता निरीक्षकची बॅच आपली अवेलेबल आहे. त्यानंतर आपली MPWची बॅच अवेलेबल आहे, ज्याचा प्रचंड असा प्रतिसाद मिळालेला आहे. आपली सध्या ठाणे महानगरपालिका MPWची बॅच रन होते, फक्त 199 रुपयाला रेकॉर्डेड असणार आहे. भरती आल्यावर इथं मी लाईव्ह बॅच सुरू करेल, नो डाऊट. बट आता सध्या आपण स्वच्छता निरीक्षक संभाजीनगरवर काम करतोय, स्वच्छता निरीक्षक ठाणेवर काम करत आहोत. आणि ओव्हरऑल आपली एक स्वच्छता निरीक्षकची सुद्धा बॅच आहे, ज्याच्यामध्ये फुल फ्लेज आपण वर्षभर शिकवलेली अगदी भारी बॅच आहे. त्याच्यासोबत टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल आहे. तुम्ही फक्त जा स्टडी स्पेस मराठीच्या ॲप्लिकेशनवर, तुम्हाला ते सगळं मिळेल. जे घ्यायचं ते घेऊन टाका. चला, थँक्यू सो मच.